यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे स्कॉलरशिप मध्ये 2025 मध्ये आलेला तर तो आहे पण 25, 18, x 20, 17, 20, 21 आणि 25 या सर्व संख्या ज्या आहेत या सर्व प्राप्तांकाचे आपल्याला मध्यमान दिलेले आहेत. मध्यमान म्हणजे एक प्रकारची काय असते सरासरी. ती किती दिली आपल्याला 21 दिलेली आहे. तर आपल्याला कशाची किंमत करायची आहे x. कारण x जो आहे ती यापैकी एक काय आहे संख्या आहे. आता मध्यमान जे आहे तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे की आपल्याला काय करायचं सर्व प्राप्तांकाची बेरीज करायची आणि त्याला त्यांची जी संख्या असते वारंवारिता त्याला काय करतो आपण भाग देत असतो. मला सांगा बार x म्हणजे मध्यमान तो किती दिलेला आपल्याला 21 दिलेला आहे. FI म्हणजे सर्व प्राप्तांकाची बेरीज कोण कोणी सांगा 25 त्यानंतर 18 x त्यानंतर 20 त्यानंतर 17 त्यानंतर 20 21 आणि त्यानंतर 25. एकूण किती प्राप्तांक आहे सांगा 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आता 8 प्राप्तांक आहे म्हणून याला छेद म्हणजेच वारंवारिता n किती घेणार आपण 8 घेणार. n ची संख्या किती घेणार आपण 8 कारण प्राप्तांकाची संख्या 8 आहे आणि वरती प्राप्तांकाची बेरीज आहे. सो आता 21 बरोबर आता मला सांगा 8 आणि 5 13 13 आणि 7 20 20 आणि 1 21 21 आणि 5 किती झाले 26 26 ला 6 त्यानंतर 2 आणि 2 4 आणि 1 5 5 आणि 2 7 8 10 12 14 अधिक शिल्लक कोण राहिलेला आहे x छेद 8 बरोबर. भागाकाराच्या कुठे येते इथं गुणाकारामध्ये येते. सो काय होईल 146 अधिक x बरोबर 8 1 8 आणि 8 दुनी 16. मग x ची व्हॅल्यू काढायची असेल तर धन 146 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील ऋण 146. मग 8 मधून 6 वजा करा किती येतील 2 आणि 16 मधून 14 वजा करा किती येतील 2 आणि म्हणून x ची जी किंमत आहे या केस मध्ये किती आली 22 हे असं आन्सर. ओके. पुढचा गणित आहे 49 x चा वर्ग अधिक 1/49 x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे. आता एक लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे की a अधिक b कंसाचा काय आहे वर्ग. अशा वेळेस काय घेतो आपण a वर्ग अधिक 2ab अधिक b चा स्क्वेअर घेतो आणि या उलट a छेद 1/a असेल तर अशा वेळेस विस्तार करा बरं काय होईल a चा वर्ग अधिक 2 गुणिले a गुणिले a अधिक 1/a चा स्क्वेअर. आता यामध्ये हे चुकलं तर दुसरं पद काय पाहिजे होतं 1/a पाहिजे होतं. काय होतं 1/a. मग आता हे a आणि a कटला तर सांगा बरं सूत्र काय झालं a वर्ग अधिक 2 छेद प्लस 1/a स्क्वेअर बरोबर आहे का. आता मला सांगा आता या ठिकाणी a अधिक 1/a कंसाचा वर्ग आहे तर याचं रूपांतर a वर्ग अधिक 1/a वर्ग याच्यामध्ये व्हायला पण त्याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल 2 मिळवावे लागतात. काय करावं लागतात 2 मिळवावे लागतात. सेम पद्धतीने जर तुम्ही वजाबाकी केली काय केली वजाबाकी केली तर हे कसं येतं पहा a वर्ग वजा 2 अधिक 1/a वर्ग या पद्धतीमध्ये येईल बरोबर आहे का. आता मला सांगा इथं जो फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला काय आहे बरं 49 x वर्ग अधिक 1/49 x वर्ग असा आहे. मग आता मला सांगा 49 चा वर्ग काय आहे
7. 7 49 चा वर्गमूळ 7 आहे म्हणजे 7x चा वर्ग अधिक 1/7x चा वर्ग या फॉर्मॅट मध्ये आणलं. बरोबर आहे का? मग आता या दोन सूत्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल की a वर्ग अधिक 1/a वर्ग पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये किती मिळवावे लागतील बरं? किती मिळवावे लागतात पूर्ण वर्ग मिळण्यासाठी? एक तर त्याच्यामध्ये 2 ऍड करा किंवा त्याच्यामध्ये 2 काय करा तुम्ही मायनस करा. येते लक्षात? म्हणजे पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. कोणते 2 पर्याय आहेत बरं? एक तर +2 ऍड करणे किंवा -2 मायनस करणे. जसं की इथं पहा यामध्ये जर आपण या वर्ग राशीमध्ये a वर्ग अधिक 1/a वर्ग मध्ये जर आपण 2 ऍड केले तर a/1/a कंसाचा वर्ग हे तयार होतं. किंवा a वर्ग आणि 1/a वर्ग यामध्ये -2 जर केले तर हा कशाचा वर्ग व्हायला? a - 1/a कंसाचा वर्ग व्हायला. म्हणजे याचा अर्थ जो नियम याला लागू आहे तो नियम याला सुद्धा लागू आहे. येते लक्षात? मग पहिलं पद हे दुसऱ्यामध्ये जर व्यस्त स्वरूपात असेल आणि याला पूर्ण वर्ग राशी करायचा असेल, काय करायचं असेल? पूर्ण वर्ग राशी, तर यामध्ये आपल्याला एक तर 2 ऍड करावे लागतील किंवा 2 काय करावे लागतील? मायनस करावे लागतील. म्हणून पर्याय क्रमांक मधून तुम्हाला किती पर्याय सिलेक्ट करायचे आहे? 2 पर्याय. एक पर्याय काय असेल? +2. दुसरा पर्याय काय असेल? -2. ओके. आजचा लास्ट क्वेश्चन आहे की शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या आपल्याला काढायची आहे. आता तुमच्या समोर एक आकृती आहे. या आकृतीमध्ये लिंबू किती टक्के आहे? 15. आंबा 30. चिकू 20 आणि संत्री 10. आता नारळ जी आहे त्याची संख्या दिलेली आहे, टक्केवारी दिलेली आहे का? नाही. मग आता सर्वात अगोदर शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या काढायची असेल आपल्याला तर ही जी टक्केवारी आहे 20 आणि 10 30. 30 आणि 30 60. 60 आणि 15 किती झाले? 75. म्हणजे 75% इतर झाडे आहेत. म्हणजे याचा अर्थ नारळ जे आहे ते किती टक्के आहे? 25%. कारण एकूण किती घेतो आपण? 100%. बरोबर आहे का? मग आता 100% पैकी 75 हे आहेत. मग प्रश्न असा आहे आता की 25% जी झाडे आहेत त्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. किती आहे? 280. किती दिली आहे? 280. लक्षात आलं? 25% झाडं नारळाची आहेत त्यांची संख्या आहे 280. आपल्याला सांगितलं की शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? मग एकूण किती आहे? 100%. मग ती संख्या किती ग्राह्य धरणार आपण? x. आणि समचलन असल्यामुळे इथे काय करणार आपण? तिरकस गुणाकार. मग सांगा x बरोबर, आता x सोबत जे त्याला सोडून द्या, 100 गुणिले 280 आणि x सोबत 25 गुणाकारात आहे तो ऑपोजिट साइडला पुढे जातो भागाकारात. 25 चौक 100. मग आता 0 ला 0. 28 चौक 112. मग आता काय झालं बरं की एकूण फळझाडांची संख्या किती आहे? 1120. पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहे अशा फळझाडांची संख्या किती? मग आता मला सांगा ज्याच्यामध्ये जास्त बिया आहेत कोण आहे तो? लिंबू. सांगा त्याची टक्केवारी किती आहे? 15%. बरोबर. प्लस त्यानंतर आंबा आहे का? नाही. चिकू येऊ शकतो. चिकू किती आहे? 20%. त्यानंतर संत्री ते पण 10%. नारळ येऊ शकतं का? नाही. म्हणजे 3च फळझाड आहे की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत. मग आता मला सांगा यांची टक्केवारी किती येते? किती? 35 आणि 10 45% आहे. मग आता 100% पैकी 45% झाडं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत. मग आता आपण काढलं होतं पहा की 100% बिया किती आहे? 1120. तर आपल्याला काय करायचं आहे? 45% बिया म्हणजे किती? मग ते अंक काय कन्सिडर करू आपण? y. पुन्हा एकदा तिरकस गुणाकार y करायचा असेल तर कोणाचा गुणाकार करणार आपण?
45 आणि 1120 आणि कशाने भाग देणार 100 ने 0 0 कॅन्सल 5 ने 5 दुनी 2 1 2 पंचे 10 2 सख 12 मग आन्सर करताना आपल्याला 56 आणि 9 यांचा काय करावं लागेल गुणाकार कारण आता छेदामध्ये काय आहे 1 सांगा 9 सख 54 9 पाचा 45 आणि 5 म्हणजे याचा अर्थ एकूण किती झाडे आहेत 504 अशी झाडे आहेत की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत ओके